नमस्कार, मी संजय भोकरे. आपण बघताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलो आहे सांगली जिल्ह्यात दादा बापू वाद हा परंपरागत वाद उफाळून आला आहे का? आज महाविकास आघाडी आणि महायुतीकडून संजय काका पाटील उमेदवारी जाहीरही झाली, परंतु महाविकास आघाडीमध्ये मारामारी लागले. काही करून विशाल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी पाहिजेच आणि मग त्याच्यासाठी विश्वजित कदम, अन्य काँग्रेस नेते मंडळी दिल्ली दरबारीही जात आहेत, मुंबईतही प्रदेश कार्यालयात बसून आहेत, परंतु अद्याप त्याचा निकाल का होत नाही आहे? याचं कारण दादा बापू वाद उफाळून आलेला आहे. आता सांगली जिल्ह्यामध्ये तरुण मतदार हा जास्त आहे, म्हणजे युवा वर्ग हा जास्त आहे. त्यांना हे कळत नाही आहे की हे दादा बापू वाद काय आहे, हे सांगण्याची गरज आहे. आता जयंतराव पाटील हे राजाराम बापू पाटलांचे चिरंजीव आणि विशाल पाटील हा नातू वसंतराव दादा पाटलांचा. मग हे दादा बापू वाद काय आहे तर राजाराम बापू पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं तर हे वसंतराव दादांच्यामुळं हे शल्य किंवा हा राग जयंतराव पाटलांच्या डोक्यात हा भरलेला आहे. आणि हा दर निवडणुकीच्या वेळेला दादा गट पुढं जातोय म्हटलं की हा बापू दादा वाद आल्याशिवाय राहत नाही. ह्याचे अनुभव जिल्ह्यातल्या राजकारण्यांना आहेत, मी त्याचं जास्त विश्लेषण करायचं गरज नाही. पण सध्या परिस्थितीमध्ये आत्ता हा वाद का उफाळून आला आहे परत? आज जयंतराव पाटलांचं माऊन दिसतंय, ते काही बोलत नाहीत. याचाच अर्थ असा आहे, अचानक उद्धव ठाकरे जाहीर करतात चंद्रहार पाटील हा खेळाडू आहे, उत्तम कुस्तीगीर आहे, निष्कलंक आहे, चांगला उमेदवार आहे. परंतु राजकारणाचा अभ्यास किती आहे तर राजकारणाचा अभ्यास म्हटलं तर त्याला अजून जास्त नाही, हे नक्की आहे. परंतु जयंत पाटलांच्यासारखी ताकद त्याला मिळत असेल तर निश्चितपणानं काहीतरी गडबड घोटाळा होऊ शकतो. परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार इथे विजयी होईल का तर होणार नाही, हे सत्य परिस्थिती आहे. संजय काकांना परत त्याचा फायदाच होणार आहे, कारण मताची विभागणी ही कशी होणार हे परत गणितं त्याच्यामध्ये मांडली पाहिजेत. परंतु दादा बापू वाद हा कधी मिटणार आहे की नाही? विशाल पाटील हा पुढं जाता कामा नये. विशाल पाटील जर का पुढं गेला तर परत दादा गट जोमानं कामाला लागणार, विशाल पाटील खासदार होणार, मग हे बापू गटाचं परत ते खच्चीकरण करणार. आणि जयंत पाटलांचं काही चुकीचं आहे असंही पण नाही. राजाराम बापूंची परंपरा उत्तमपणे त्यांनी सांभाळलेली आहे, अतिशय उत्तमपणे. सर्व सहकारी संस्था असतील, कारखाने असतील, शैक्षणिक संस्था असतील, बँका असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने जयंत पाटलांनी चालू केलं आहे. परंतु त्याला तोडीस तोड म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये बापू हे सुद्धा वसंतराव दादांना वरचढ ठरतील ह्या भीतीपोटीच वसंतराव दादांनी त्यांचा काटा काढला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभूत करून त्यांनी दाखवून दिलं की राजाराम बापू तुम्ही नव्हे, श्रेष्ठ वसंतराव दादा पाटीलच आहेत. आणि तिथनं हे वाद उफाळून यायला लागले आणि ह्याचे संस्कार ह्याचे पुढच्या काळामध्ये जयंत पाटील यांना नाही आपल्याला दादांनी आपल्या घराण्याला त्रास दिलेला आहे, हे जे डोक्यात बसलेलं आहे ते परंपरागत चालू आहे आणि तो वाद उफाळून दरवेळेला येतो आहे. आणि आत्ता सांगलीमध्ये हेच नेमकं चालू आहे की विशाल पाटील पुढं येता कामा नये, प्रतीक पाटील येता कामा नये, हे जे डोक्यात आहे जयंत पाटलांच्या. आता ते बोलणार नाहीत, मी हा वादच नाही म्हणतील कदाचित, परंतु आज राजकारणामध्ये जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि तरुण मतदारांना हे कळलं पाहिजे की वाद हे परंपरागत चालत आलेले आहेत राजकारणामध्ये, दादा बापू. आणि हा वाद परत उफाळून आलेला आहे. त्याच्यामुळं महाविकास आघाडीला इथली सांगली जिल्ह्यातली सीट गमवावी लागेल. आज विशाल पाटील आणि संजय काका पाटील हे दोघांचीच निवडणूक झाली तर ही तुल्यबळ होणार आहे, हे नाकारता येणार नाही. तर संजय काका पाटलांच्या विरोधात विलासराव जगताप भाजपचेच नेते, अजितराव घोरपडे हे उघड बंड करतायत, त्याच्याविषयी नाराजी व्यक्त करतायत. एवढं सगळं असताना ही विशाल पाटलाला ताकद मिळणार आहे ना का नाही मिळणार महाविकास आघाडीला? परंतु मधनंच चंद्रहार पाटलांची घोषणाही करून टाकली शिवसेनेनं, उभाटा गटानं, आणि प्रचाराला लागा असेही आदेश दिले. एवढी काही उद्धव ठाकरे कधी करणार नाहीत. परंतु त्याच्या मागं कोण आहे? बापू गट आहे. हे बापू गट आहे. ही जी चर्चा आत्ता चालली आहे ह्याच्यावर खरं जयंत पाटलांनी काहीतरी बोललं पाहिजे आणि खुलासा केला पाहिजे. त्याशिवाय हे बापू आणि दादा वाद हे थांबतील असं मला वाटत नाही. कारण आत्ता विशाल पाटील यांना उमेदवारी आम्ही देणारच हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सांगतायत.
परंतु अजून जाहीर होत नाही आहे. मग नाना पटोले जाहीर केलं, मग चंद्रहारचं काय? मग तुम्ही चंद्रहार पाटलांचं काय करणार आता? मग तुमच्यात जर का मैत्रीपूर्ण लढत करायची असली, परत हे त्रिकूट झालं, मग जयंत पाटील हे काय करणार? जयंत पाटलांचं शरद पवारांची राष्ट्रवादी काय करणार? हे सगळे प्रश्न उभारणार आहेत आणि यातून भारतीय जनता पक्षालाच फायदा होणार ना त्याचा, का नाही होणार? हेच आज दादा बापूवाद हा उफाळून आला आहे. त्याच्यातनं महाविकास आघाडी ही नेस्तनाबूत सांगली जिल्ह्यात झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आज ह्या निमित्तानं सांगतो. परत दुसऱ्या भागात दुसरा विषय घेऊन. नमस्कार.